नामदेव महाराजांनी साधू संतांचं यथार्थ असं लक्षण सांगत असताना देखली धन मृत्तिके समान नवविधा रत्न जैसे दोंडे, रत्नाकडे दगडा समान आणि सोन्याकडे माती समान पाहण्याचा दृष्टिकोन साधू संतांचा आहे. चला अभंगाची 3 चरण संपली, 4थ्या चरणाकडे जात असताना फारस सुंदरस काम आणि क्रोध नावाचा जो शत्रू आहे तो अंतकरणामध्ये आहे. पण ह्या कामाला जिंकलं माझ्या तुकोबारायांनी. ऐका मंडळी, खास दृष्टांत महत्वाचे आहेत. कामाला जिंकलं माझ्या तुकोबारायांनी, कामाला जिंकलं माझ्या छत्रपतींनी, कामाला जिंकलं माझ्या स्वामी विवेकानंदांनी. काही ताकद आहे. तुकोबारायांचे चरित्र महाराजांच्या मुखातून तर ऐकतायच, पण ऐका, स्वाभिमानाने सांगेल, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आलोत ना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर महाराज दुश्मनांची सून उभी राहावी, दुश्मनांची सून उभी राहावी, बघावणे बघतच राहावं. कल्याणच्या सुभेदाराची ती सून बघावणी बघतच राहावी, एवढं तेज तिच्या चेहऱ्यावरती आहे, एवढं लावण्य. सरदार म्हणतात, राजा उद्या एखाद्या सरदाराची, एखाद्या मावळ्याची इच्छा पूर्ण होईल, छत्रपतींचा आदेश आहे. आणि दुश्मनांची सून असली म्हणून काय झालं, माझ्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आल्याच्या नंतर ती माझी माय आहे, ती माझी आई आहे. आम्ही तिचा भोग घेण्याचा अधिकार, तिच्या शरीराला स्पर्श करण्याचा अधिकार आम्हालाकडे नाही आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीमध्ये राजगाव राजनीच्या बाबाजी भिकाजी गुंड पाटलाने फक्त घोरगरीब बहिणींवरती हात त्या ठिकाणी टाकला होता. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात पहिलीच न्यायदानाची केस आली. आल्याबरोबर सांगितलं, राजगाव राजनीचा बाबाजी भिकाजी गुंड पाटलाला समोर आणा. यायला तयार नाही, मगरूर झालेला तो पाटील. कोण तो राजा, ओळखत नाही त्याला, मी गावचा पाटील आहे. मावळ्याकडे निरोप धाडला. छत्रपती शिवाजी महाराज स्वतः कृष्णा नावाच्या घोडीवरती स्वार झाले. आवाज निघाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांची स्वारी राजगाव राजनीच्या भावाजी भिकाजी गुंड पाटलाच्या घरासमोर येऊन उभी राहिली. पाटील, माझ्या महाराष्ट्रातल्या गोरगरीब स्त्रियांवरती हात टाकला, ज्या हाताने माझ्या बहिणीला स्पर्श केला ते हात त्याचे कोपरापासून काढून टाका, शिक्षेचा पहिला अंमल. मंडळी, दुसरा शिक्षेचा अंमल सुरू झाला, याचे गुडघ्यापासून पाय काढून टाका. आणि तिसरा शिक्षेचा अंमल झाला, याचा कडे लोट करा. पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीत 50 वर्षात कोणत्याही स्त्रीकडे वाईट नजरेने पाहण्याची कोणाची ताकद झाली नाही. हा महाराष्ट्रात सगळ्यात मोठा विजय आहे. याला कामाला जिंकलं म्हणावं. अहो, शिष्य जर कामाला जिंकत असेल तर गुरु किती मोठा असेल. छत्रपती शिवाजी महाराज हे तुकोबारायांचे शिष्य आहेत. मग तुकोबारायांचे विचार किती व्यापक असतील, तुकोबारायांचे विचार किती व्यापक असतील. लावण्यवती एखादी स्त्री भंडारा डोंगरावरती येऊन भजनामध्ये विक्षेप करावी, तुकोबारायांनी डोळे उघडून उत्तर द्यावं, जाई गो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे, आम्ही विष्णूचे दास आहोत. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, तू आम्हाला आई समान आहे. अरे परस्त्रीला माता मानणारी म्हणजे कामाला जिंकणारी माणसं संत याच भूमीमध्ये जन्माला आली. त्याच्या पुढे जाऊन सांगू, योगी जो योगी आहे, विद्वत्त आहे, त्याच्याकडे ज्ञान आहे, तेज आहे, सामर्थ्य आहे, फिलॉसॉफी तत्वज्ञान आहे, भगवानी बघतच राहावं एवढं तेज ज्याच्या चेहऱ्यावरती आहे. ते स्वामी विवेकानंदांना एखाद्या लावण्यवती स्त्रीने म्हणावं, स्वामीजी तुमचं तेज पाहिलं, तुमची विद्वत्ता पाहिली, तुमचं ज्ञान पाहिलं, लग्न करूशी वाटतंय का? तुमच्यापासून मला तुमच्यासारखा पुत्र हवाय. अरे हिंदुस्थानच्या एका योगी महापुरुषाचं उत्तर आहे का? माझ्या बरोबर लग्न करून माझ्यासारखा पुत्र होईल हे कशावरून? अरे त्यापेक्षा मलाच पुत्र मानना. अरे ह्या हिंदुस्थानमध्ये जन्माला आलेली ही माणसं आहे. आणि मी म्हणून अगोदर बोलून गेलो, ज्या भूमीमध्ये जन्माला आलो ती लुंग्या सुंग्याची आयऱ्या गैऱ्याची भूमी नाहीये. ही भूमी साधू संतांची आहे.
ही भूमी राजे महाराजांची आहे, ही भूमी ज्ञानोबा तुकोबांची आहे. विठ्ठल विठ्ठल. कामाला जिंकलं माझ्या तुकोबरायांनी आणि क्रोधाला जिंकलं माझ्या ज्ञानोबरायांनी. बर का, क्रोधाला जिंकलं माझ्या ज्ञानोबरायांनी. अरे किती त्रास दिला हो माझ्या आळंदीमध्ये श्रीराम महाराज, किती त्रास दिला माझ्या ज्ञानोबरायांना. आज आळंदीमध्ये जा, ज्याच्या घरासमोर जाईल ना आमचे सारखे विद्यार्थी, 12 वर्ष झाला आळंदीत होतो, पण एक दिवस सुद्धा माझ्या माऊलीनं मला उपवासी झोपू दिलं नाहीये. कोण नव्हतं माझं आळंदीमध्ये, तरी कोणाच्याही दारासमोर झोळी समोर करायची आणि आवाज द्यायचा, माय मधुकरी आली मधुकरी. अरे आईने यावं, भाकर टाकावी, वाटीमध्ये भाजी आणावी, आमच्या किटलीमध्ये टाकावी. अरे इतका मोठा अधिकार, माऊली म्हणून आमचं दर्शन घ्यावं. पण त्याच आळंदीमध्ये त्याच मंडळींनी छळ मांडला हो माझ्या ज्ञानोबरायांचा, छळ मांडला माझ्या ज्ञानोबरायांचा. अरे ज्या ज्ञानोबरायांच्या भूमीमध्ये आम्ही कधी उपवासी राहिलो नाही, त्याच ज्ञानोबरायांच्या झुळीमध्ये लोकांनी चिखल टाकावा, शेण टाकावं. इतका त्रास दिला, इतका त्रास दिला, तरी क्रोधाला जिंकलं. निवृत्तीनाथ लालबुंद डोळे करून पुढे जात आहेत. हात दाबला, नाही दादा जगाच्या कल्याण संतांची विभूती आपण नाहीये. हात दाबला आणि ज्ञानेश्वरी शेवट झाला. सच्चिदानंद बाबा लेखुकू झाले आणि शेवटी गुरु प्रसन्न झाले ना, त्यावेळेस गुरुंजवळ एकच गोष्ट मागितली, जे खळांची व्यंकटी सांडो. त्यावेळेस निवृत्तीनाथ म्हणतात, का रे ज्ञाना, ज्यांनी तुझ्या झोळीमध्ये चिखल टाकला, शेण टाकलं, एवढा त्रास तुला दिला, तरी शेवटच्या क्षणाला तू त्यांच्यासाठी मागतो का रे? याला संत म्हणतात. कामाला जिंकलं माझ्या तुकोबांनी, कामाला जिंकलं छत्रपतींनी, कामाला जिंकलं स्वामी विवेकानंदांनी आणि क्रोधाला जिंकलं माझ्या ज्ञानोबरायांनी. आता हाच काम आणि क्रोध नावाचा शत्रू नामदेव महाराज म्हणतात, या देहरूपी घरातून साधू संतांनी बाहेर काढला आणि याच देहरूपी घरामध्ये परमार्थाला लागणारा शांती आणि क्षमा हा जो गुण आहे तो अंतकरणामध्ये रुजवला. अभंगाचं 4थं चरण. काम क्रोध दोघे घातले बाहेरी, शांती आणि क्षमा घरी राबवीत. शांती आणि क्षमा हे जे 2 गुण आहे ते नामदेव महाराज म्हणतात माझ्या साधू संत मायबापांनी अंतकरणामध्ये रुजवले आणि काम आणि क्रोध नावाच्या शत्रूवरती विजय मिळवला. देहरूपी घरातून त्यांना बाहेर काढलेलं आहे. अभंगाची 4 चरण संपली. आपल्याकडे आता 20 मिनिटं त्या ठिकाणी राहिलेले आहेत. एकदा आपण प्रेमाने भजन करणार आहोत आणि त्यानंतर आई हा विषय मला तुमच्या समोर मांडायचा आहे.
आणि दुसरी महत्वाची गोष्ट, नामदेव महाराजांना 4 प्रकारची माणसं समाजामध्ये दिसली. तो एक विषय तुमच्या समोर मांडायचा. शेवटचे 20 मिनिटं एकदा प्रेमाने हात वर करायचे, सगळ्यांनी हात वर करायचे. कीर्तन युट्यूबला जाते, सगळ्यांनी व्यवस्थित हात वर करा. दादा सगळ्यांचे फोटो काढून घ्या. वा वा, राहू द्या पाठ पोत, राहू द्या असेच. महाराजांचं सौजन्य त्यांच्याकडे, त्यांनी महाराजांचं हार घालण्यासाठी पुढे यायची. एकदा हा प्रेमाने टाळी वाजवायची आहे. मारुती नाणेकर कुठे? वा वा वा, ठीक आहे, घ्या खाली घ्या. हा विठोबा रकुमार, टाळी टाळी. मंडळी, गावच वजन बाजे, हार सुद्धा वजनात टाकलेत. फार सुंदर हार आहेत, आवडलं. नियोजन छान आहे, शिस्त, शांतता, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. कारण हे सगळ्याच्या पाठीमाग वैकुंठवासी गुरुवर्य केंद्रे महाराजांचे आशीर्वाद आहेत. नारायण महाराज गायकवाडांचे त्या ठिकाणी आशीर्वाद आहेत. आणि त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या प्रेरणेनं खऱ्या अर्थानं हा सुंदर अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. विठ्ठल विठ्ठल. अपकार्यावरती अपकार करणारी, उपकार्यावरती उपकार करणारी, उपकार्यावरती अपकार करणारी आणि अपकार्यावरती उपकार करणारी 4 माणसं आहेत. नीट ऐका बर का. अपकार्यावरती अपकार करणारी, उपकार्यावरती उपकार करणारी, अपकार्यावरती उपकार करणारी आणि उपकार्यावरती अपकार करणारी. आता अपकार्यावरती अपकार करणे म्हणजे काय? त्यांनी माझा ऊस पेटून दिला म्हणून त्याची मी वळही पेटून देणं अपकार्यावरती अपकार झाला. त्यांनी माझ्या एक कानाखाली मारली म्हणून मी त्याच्या दुसरी मारणं अपकार्यावरती अपकार झाला. आता उपकार्यावरती उपकार म्हणजे काय? गणपतरावने तुकारामला तंबाखूची पुडी देणं आणि तुकाराम भाऊने गणपतरावला चुन्याची पुडी देणं म्हणजे उपकार्यावरती उपकार झाला. आता पहा बर का, उपकार्यावरती अपकार करणं म्हणजे काय? गंगेला पाणी आलेलं आहे आणि त्या गंगेमध्ये एक विंचू दादा वाहत चाललेला आहे. कोण चाललेला आहे? विंचू दादा वाहत चाललेला आहे. त्या विंचूला पाहिलं, बेडकाला दया आली आणि बेडूक गेलं. बेडकानं उडी मारली आणि विंचू दादाला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि विंचू दादा जवळ बेडूक गेलं. त्या विंचूला पाठीवरती घेतलं. विंचू लगेच पाठीवरती बसला आणि गंगेच्या कडेला आला. विंचू आता पाण्यातून वाचला. पण वाचल्याच्या नंतर बेडकाच्या पाठीवरून खाली उतरता उतरता मूळ स्वभाव जाईना, असा ठणका हल्ला बेडकाला. 2 तास बेडूक उड्या मारत होत. आता ज्याने विंचूचा ठणका हल्ला घेतलाय ना, त्याला विचारा कसा असतो. मला एक दिवस असा ठणका आणला होता. महाराज अशा उड्या मारित होता 2-2 तास, वर खाली वर खाली. लय डेंजर महाराज, विंचूचा ठणकाच लय डेंजर असतो. आता इथं काय झालं? उपकार्यावरती अपकार केले. बेडकाने उपकार केले होते विंचवावरती, पण इथं
विंचवाने अपकार केले, पण साधू संत मायबाप असे असतात, अपकार्यावरती देखील उपकार करण्याची भूमिका साधू संतांची असते. आता पहा बर का, इथं अपकार्यावरती सुद्धा उपकार करण्याची भूमिका ती नामदेव महाराजांची आहे, ती ज्ञानोबारायांची आहे. पण हे जे नामदेव महाराज म्हणतात, हे जे साधू संतांचे यथार्थ असं लक्षण सांगतोय ना, हे केवळ आणि कशामुळं, तर एकच गोष्टीमुळं मी सातत्यानं रात्रंदिवस फक्त गोविंदाचे पोवाडे गातोय आणि त्याच्या क्षणभर देखील विसंबत नाही अभंगाचं शेवटचं चरण. महाराष्ट्राच्या संस्कृतीला मानाचे स्थान प्राप्त करून देणारी भव्य कीर्तनाचे व्यासपीठ, प्रबोधनाचा जागर घालणाऱ्या अशाच सुमधुर कीर्तनांचा लोटा, मनमुराद आनंद. आवर्जून सबस्क्राईब करा तुमच्या हक्काच्या चॅनलला. हुलटू कल्लाकार.